गावदेवी हिवळी संघाचा गोलंदाज हर्षद याला त्यांनी त्याचा पुरस्कार अर्पित केलाय आणि अशा हर्षदला मी विनंती करेल आणि सन्माननीय निलेशजी गुरव दादांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्याला या पुरस्काराने गौरवित करावं. हर्षद यावं आपण. हर्षद पाटीलला मी विनंती करेल की हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आपण यावं. चांगली मॅच आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र जाऊया आपण नेक्स्ट मॅच कडे देखील. त्या अगोदर आपण पाहू शकाल निलेश दादा गुरव पुरस्कार देऊन याला पुरस्कृत करीत आहेत, गौरवित करीत आहेत. चांगला खेळ पाहायला मिळालाय आणि आजचा मेगा फिनालेचा दिवस म्हटल्यानंतर प्रत्येक मॅच अर्थातच निखाऱ्यावरती चालण्याचं काम आहे. चटके लागणार आहेत, फटके बसणार आहेत, परंतु जो गोडवा आहे ना या ट्रॉफीचा तो वेगळाच आहे. मायक्रोफोन वरती आपण जाऊयात. रोहन पाटील जॉईन होणार आहेत. नेक्स्ट मॅच जयमान खोणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रावणी 11 पिळंजे. धन्यवाद सिद्धेश. आमदार चषक 2024 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. या स्पर्धेकरता उपस्थित झालेले मान्यवर मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय. युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय निलेश दादा गुरव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामस आयोजित आमदार चषक 2024 मध्ये सर्व मान्यवर पाहुण्यांचं, त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय. सुरेखरित्या गोलंदाजी पाहायला मिळते आतिशयच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची हाताळणी, अचूक टप्प्यावरचा भेदक मारा पाहायला मिळतोय. एका बलाढ्य संघाला पराभूत करून निश्चितच आपला आत्मविश्वास दुणावत जर्मन खुनी संघ मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, सबमरीन डिलिव्हरी. हे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू निर्धाव त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजी हाताळली जाते आणि अगदीच जर आपण महत्त्वपूर्ण विचार केला तर महत्त्वपूर्ण सामन्यातील महत्त्वपूर्ण गोलंदाजी आतिश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अद्यापही फलंदाज प्रतीक्षेमध्ये आहे एक धाव जोडण्याकरता. यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू. एका धावेकरता क्षेत्ररक्षक आहे आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 1 या अंकावरती आपण पाहतोय. इथून मात्र जर आपण पाहिलं तर श्रावणी 11 पिळंजे संघाची खाते उघडणे आपल्याला पाहायला मिळते. 1 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एक चांगली सुरुवात निश्चितच अपेक्षित आहे. श्रावणी 11 जो पिळंजे संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय उशिराने दाखल झाल्यामुळे नाणेफेकीचा कौल जर्मन खुनी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अतिशयला आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी, वेगाचा भन्नाट मारा अतिशयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. दरम्यान आगमन होत आहे एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय नितीनजी राऊत साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत अनिकेत शेलार नांदेडने. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2024 मध्ये. यावेळेस मात्र प्रहार तर झाला, क्षेत्ररक्षक आहे आणि अगदीच क्षेत्ररक्षकाला वाटलं होतं की डोक्यावरनं चेंडू मात्र निघून गेलाय, पण मात्र असं काही घडलं नाही. एकच धाव जोडली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 या अंकावरती आपण पाहतोय.
डॅशिंग व्यक्तिमत्व भावी नगरसेवक सन्माननीय नितीनदादा राऊत यांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे आपण पाहू शकता अनिकेत शेलार डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे अनिल जाधव सरपंच नांदेडने या तीनही मान्यवरांचं आमदार चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सुरेख गोलंदाजी हाताळत आतिश याचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला. एक चांगलं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडूच्या अखेरनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते श्रावणी 11 ती मात्र पिळंजे संघाची. फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा. अगदीच जर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरचा भेदक मारा हाताळला गेला. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण जबाबदारी आहे आणि गोलंदाज राज याला आणलं गेलंय दुसरं षटक हाताळण्याकरता. सामना 3 षटकांचा आहे आणि अगदीच जर आपण विचार केला तर या 3 षटकामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर किमान 30 ते 35 धावा एक चांगली सेफ टोटल म्हणून निश्चितच या धावसंख्येकडे बघितलं जाईल, पाहिलं जाईल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज राज याच्यावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून जातोय चेंडू सीमा पार. असरदार, बहारदार, धमाकेदार षटकार. वाला कमी कशाची नाही र त्याला असा हलामत योगावाला कमी कशाची नाही र त्याला त्याच्या नावात दम. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीनं 8 या अंकावरती. यावेळेस मात्र फटका फसलाय, झेल सुटलाय. जीवनदान दिलं गेलंय फलंदाज दीपक याला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. झेल पकडला गेलाय. एक चांगली कामगिरी पाहायला मिळते राज याच्या माध्यमातून. अगदीच सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. कम नाही र त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम. अगदीच जर आपण पाहिलं तर श्रावणी 11 पिळंजे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. शुभम पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत श्रावणी 11 पिळंजे संघाला. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अगदीच एक सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समालोचन कक्षामधून जर आपण यांचा आवाज सलग 2 दिवस ऐकला आणि तिसऱ्या दिवसामध्ये त्यांचा आवाज सुद्धा घुमताना आपल्याला पाहायला मिळतो. आमचे साथी सहकारी संदेश वखारे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर 1 धाव जोडली गेली. चेंडू गॅदर करण्यामध्ये चूक झाली आणि इथून मात्र धावा जोडल्या जात आहेत. एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. 10 या अंकावरती आपण पाहतोय. 10 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली गेलेली. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गोलंदाज राज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र निघून चालाय चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अगदीच निकेज एक असा निर्णय आपण पाहतोय जो क्रुशियल मोमेंट नेहमीच असते पंचांकरिता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर अशा वेळेस बेनिफिट ऑफ डाऊट फलंदाजाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टप्प्याचा मारा निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. नेल्सन फिगर मध्ये धावफलक वाटचाल करताना आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. आणि अगदीच जर आपण पाहिलं
तर एक मोठा फटका आल्यानंतर यापूर्वी देखील आपण विचार केला आणि त्यानंतर देखील विचार केला तर समाधानकारक स्थिती नाही आहे. बॅकफुटला आपण पाहतोय श्रावणी 11 पिळंजे या संघाला आपल्याला आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा. या षटकातील अखेरचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू डॉट बॉल पण अखेर लाईन बिलॉंग्स टू अंपायर. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. अखेरचा अंतिम चेंडूकडे इथून मात्र प्रतीक्षा केली जाते. राज याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळणी केली जाईल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू एक सुरेख षटकाची हाताळणी. यानंतर लगेचच आपण वळणार आहोत एक मेगा सत्कार युवकांचं प्रेरणास्थान आणि अगदीच ज्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कोणतंही सामाजिक कार्य असो त्या सामाजिक कार्यकर्ता नेहमीच होकार आणि त्याचप्रमाणे मागणी तसा पुरवठा असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्मान्य निलेश दादा गुरव भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण अध्यक्ष युवा मोर्चा त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राजारामजी चव्हाण व तसेच सचिन चव्हाण या दोन्ही मान्यवरांना निलेश दादा गुरव यांचा मेगा सत्कार. युवकांचं प्रेरणास्थान मागणी तसा पुरवठा करणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय निलेश दादा गुरव. समाज सेवक वाला निलेश गुरव भिवंडीवाला. आणि अगदीच आपल्या सहकार्याने नेहमी सोबत घेऊन पुढे करण्याची वाटचाल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते असं डॅशिंग व्यक्तिमत्व. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य मधुकरजी गुरव जे तंटामुक्त समिती अध्यक्ष कवाड या गावाचं जे पद भूषव आहे. मधुकरजी गुरव यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी भावेश चव्हाण यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय मधुकरजी गुरव अगदीच गावामध्ये शांतता राखण्याचं काम महत्वाचं पद भूषव आपण पाहतोय मधुकरजी गुरव यांना. समाज कार्यात नेहमीच मोर
2 आठवड्यापूर्वी याच मैदानावरती ज्यांचा शो आपण पाहिला, अनिकेत शेलार शो, असं डॅशिंग व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. अनिकेत शेलार यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. दरम्यान आपल्यामधून रजा घेत आहेत निलेशदादा गुरव, अगदी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात आणि तसेच या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत आणि अगदीच निलेशदादा गुरव सुद्धा या आकर्षक ट्रॉफीचं कौतुक करतायत. क्या बात आहे. या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर केलेल्या आहेत. सन्माननीय सचिनजी चव्हाण आपल्या पिताश्रींच्या स्मरणार्थ या आकर्षक ट्रॉफीज ज्यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद निलेशदादा गुरव, आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, तसेच या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. वळूया आपण एक सत्काराकडे. अनिकेत शेलार यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. आणि आमच्यापर्यंत सूत्रांकडून माहिती पोहोचलेली आहे की सध्या जायबंदी झालेली आहेत अनिकेत शेलार. मी भावेश चव्हाण यांना विनंती करतोय, आपण अनिकेत शेलार मैत्रीच्या पुस्तकातील एक नाव अनिकेत शेलार यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. धावसंख्या आहे फलकावरती एका धावेच्या मदतीनं 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 3 अंतिम षटक मार्गस्थ आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या इनिंगचा अखेरचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. यापुढील सामन्याकडे लगेचच आपण नाणेफेकीकडे वळतोय. यापुढील होणारा सामना एनआर बोरपाडा आणि गावदेवी हिवाळी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकताना धावसंख्या 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 17 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत अनिल जाधव, सरपंच नांदेडने, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी रोशन जाधव यांना विनंती करतोय, आपण सरपंच अनिल जाधव यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. पंच राकेश सर, विकेट आपल्याला पाहायला मिळेल अखेरच्या चेंडूवरती आणि एकंदर 18 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय फलकावरती. जनमान खोणी संघासमोर 18 या धावसंख्येचं आव्हान आहे. हे कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. धन्यवाद रोहन पाटील. वली आपण व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय सचिनजी राजाराम चव्हाण हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. नागेश ची निकम, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. नक्कीच सन्माननीय नितीन राऊत साहेब आपल्यापासून रजा घेताना आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार.
यस, वळूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 18 धावांचं लक्ष आहे आणि या 18 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल जय हनुमान कोणी टीमच्या माध्यमातून. यस, व्यासपीठावर आपल्यामध्ये नामदेव हरी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. अक्षय चव्हाण, मी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नामदेव हरी जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. 18 धावांचे लक्ष, मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, दांडी 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 गुल, फलंदाज बाद. सन्माननीय सुभाष चव्हाण साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अठरा धावांचं एक माफक लक्ष, मात्र पहिलाच बॉल अगदी भेदक चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर कुणाल याला मैदान सोडावं लागला. फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये येतोय. राज एक विस्फोटक फलंदाज आहे. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु पिलांच्या टीमकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली मॅच या ठिकाणावरून अपेक्षित असेल. उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांनाच. दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चुकी करते आहेत. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा, षटकार. अठरा धावा फक्त बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या चुका कुठेतरी तुम्हाला पराभवाच्या खाईत नेऊन सोडतील, यात काही शंका नाहीये. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर जीवनदाज सोबत 6 धावा देखील टीम खोनीसाठी. या बलेसोबत असं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेसोबत धावफलक 7 वर पोहोचलाय, मात्र त्या दरम्यान मिसफिल्ड 2 धावा पूर्ण होत आहेत. आपल्या टीमने आधीच धावा ज्या आहेत अगदी कमी बनवल्यात, हे मात्र लक्षात घेऊन क्षेत्ररक्षण सोबतच गोलंदाजी करावी लागेल. मात्र या ठिकाणी चुका घडतात आणि त्या चुकांचं रूपांतर धावांमध्ये होत आहे. धावफलक 8 वर पोहोचलाय. फक्त आणि फक्त 18 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत. त्यामधील 8 धावा तर बनल्यात टीम जय हनुमान खोनी. षटकातील पुढचा बॉल, दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वलेचा बॉल, अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग 3रा दिवस, अर्थातच अंतिम दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र अंतिम विजेता कोण हे तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात समजेल. त्या दरम्यान बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. सुरुवात चांगली झाली आहे. या आधी देखील सकाळचं सत्र जे आपण पाहिला, पहिली मॅच नक्कीच टीम खोनी समोर गावदेवी कोल्हुली या संघ होता, त्या ठिकाणी देखील विजयश्री आपल्या बाजूने खेचून काढला. टीम खोनीने चांगलं प्रदर्शन राहिला होता आणि ही दुसरी मॅच गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती, निम्मा पल्ला पार झालाय, मात्र अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. 9 धावा धावफलकावर, 1 विकेट. समोरच्या दिशेने जी झेल सोडली होती, नक्कीच ते कुठेतरी महाग पडेल टीम पिलंजेला. होत्या त्या दरम्यान श्रावणी 11 पिलांच्या टीमसाठी शुभम पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत.
धन्यवाद शुभम, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज मात्र नक्कीच सिद्धेशचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळाला. अगदी गोड समालोचन त्यांच्या माध्यमातून या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. रोहन पाटील पहिल्या बॉल पासून साथ देतात या ठिकाणी. राहुल बॉलिंग ट्रॅकवर, दुसरं षटक, पहिला बॉल. अतिशय सुरेख चेंडू, वेग आणि भन्नाट वेगाने बीट केले त्या ठिकाणी राज या फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. सातत्याने निर्धाव चेंडू सोबत काही विकेट्स देखील तुम्हाला घ्याव्या लागतील, कारण फक्त आणि फक्त 18 धावांचे एक माफक लक्ष आहे. 9 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला, चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप वरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. एका धावे सोबत धावफलक 10 कदम, 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अधिक प्रयत्न या ठिकाणी श्रावणे 11 पिलंजे टीमला करावे लागतील. नक्कीच पिलंजे म्हटलं की पिलंजे गावातून देखील एक गोड आवाज येतोय. सुनील पाटील जे आमचे परम मित्र आहेत, अगदी गोड समालोचन त्यांचं देखील सातत्याने आपण ऐकत आलोय. आज मात्र पिलंजे या गावात देखील एक स्पर्धा चालू आहे आणि ती स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे. तर एकदा वाली आहे, धावफलक 10 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय पुन्हा एकदा फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 18 धावा, अर्थातच लो स्कोरिंग मॅच, तरी देखील रंगत वाढते या मॅच मध्ये, कारण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 बॉल टाकून झाल्यात. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. आता मात्र येणाऱ्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. प्रमोद शिंगोले बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज झिनाट फोन नंबर 4 क्रमांकावरती आतिश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र या ठिकाणावरनं 8 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल चांगला होता यष्टीरक्षकाच्या मागे. यस, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेला. सिंगल कंप्लीट. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील वेग पाहायला मिळाला होता आणि या षटकामध्ये देखील आपण राहुलच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी पाहतोय. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल यस, अवांतर आहे. व्हाईट बॉल सोबतच बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोफतच्या 5 धावा. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम जय हनुमान खोनी. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम पिलंजे मध्ये हर्ष. फलंदाज बाद राज.
फक्त आणि फक्त एका धाबाईची आवश्यकता आहे विजयासाठी. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सहा चेंडू एका धाब्याची आवश्यकता आणि यानंतर अजून एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ समोरासमोर, अर्थातच गावदेवी हिवाली विपक्ष एनआर बोरपाडा. अजून एक चांगली फाईट नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर दशरथ. शेवटचं षटक फक्त आणि फक्त एका धाब्याची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय, चुकीची कॉलिंग, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 5 चेंडू आणि एका धाब्याची आवश्यकता आहे. दशरथ पुन्हा एकदा षटकात दिला. पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. ज्या धाब्याची आवश्यकता होती ती धाव मात्र या ठिकाणी आली आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान कोहली टीमने.